अँड नॉलेज चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण घेणार आहोत जनरल नॉलेज क्वेश्चन, म्हणजे विमानाचा रंग पांढरा का असतो आणि विमानाच्या खिडक्या गोलच का असतात। चला तर आपण जाणून घेऊया यामागील वैज्ञानिक कारण आणि त्याचे रहस्य। विमानाच्या खिडक्या गोल का असतात। विमानाच्या खिडक्या गोलाकारच असतात, त्यामागे काय कारण असेल असा विचार आपण कधी केला आहे का। अशा खिडक्या आधीपासूनच डिझाइन करण्यात आल्या असतील। विमान लांबी आणि रुंदी गोल असल्यानेच अशा खिडक्या लावण्यात आल्या असतील, अशी उत्तरे आपण नक्कीच द्याल। तुमची उत्तरे पूर्णपणे चुकीची आहे। आज मी तुम्हाला विमानाच्या गोलाकार खिडक्यांमागील रहस्य सांगणार आहे। विमानाच्या सार्वजनिक वापराला साधारणपणे 1950 पासून सुरुवात झाली। त्या काळी विमानाच्या खिडक्यांचा आकार चौकोनी होता। 1953 मध्ये 2 विमान अपघात झाले। या अपघातात 56 लोकांनी प्राण गमावले होते। त्यावेळी त्या चौकोनी खिडक्यांनाच या विमान दुर्घटनेसाठी जबाबदार धरण्यात आले होते, त्यामुळेच अपघात झाला असावा असे सांगण्यात आले होते। विमानाला असलेल्या चौकोनी खिडक्यांना 4 कोपरे होते, त्यावर प्रेशर आले तर ते फुटून शकतात असा तर्क तेव्हा मांडण्यात आला। त्यामुळे आता या खिडक्या गोलाकार ठेवल्या जातात, त्यामुळे प्रेशर सर्वत्र सारखे पडते आणि त्यामुळे खिडकीलाही इजा होण्याची शक्यता कमी होते। विमानाचा रंग पांढरा का असतो। पांढरा रंग इतर रंगांच्या तुलनेत उष्णतेला दूर ठेवतो, त्यामुळे कोणत्याही तापमानात विमान थंड राहावे त्यासाठी विमानाला पांढरा रंग असतो। काळा रंग हा उष्णतेला पूरक रंग आहे। काळ्या रंगामुळे उष्णता मोठ्या प्रमाणात वाढते। याशिवाय विमानाला रंग पांढरा असण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे। पांढऱ्या रंगामुळे विमानात झालेली खराबी म्हणजेच तेल किंवा ऑइल लिकेज लवकर कळतात। याशिवाय विमानाला रंग देण्यासाठी साधारणतः 3 लाख ते 1 कोटी रुपये इतका खर्च येतो। हेच जर वेगळा रंग द्यायचा म्हटल्यास ही किंमत आणखी वाढेल, त्यामुळे कंपन्या पांढराच रंग देत असाव्यात असा अंदाज व्यक्त केला जातो। फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून तुम्हाला कोणते व्हिडिओ हवे आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। थँक यू।